नव्या सरकारमध्ये अनेक मंत्री नाईक स्टाईलनं आपापल्या खात्यांची झाडाझडती घेतात। विविध तक्रारी आल्यानंतर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधल्या सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहाला भेट दिली। त्यानंतर तिथे जे चित्र समोर आलं पाहूया। लाज नाही वाटत तुम्हा लोकांना? हे असं पाहता तुम्ही लोक? थोडी तरी लाज ठेवा ना, थोडी तरी राहून दाखव बरं, एक दिवस इथं राहून दाखव। सामाजिक न्याय मंत्री झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी वसतिगृहांची झाडाझडती सुरू केली। अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या हॉस्टेल्समधून सुविधांबाबत तक्रारी येत होत्या। विद्यार्थ्यांनी याबाबत आंदोलनही केलं। त्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर मंत्री शिरसाट यांनी वसतिगृहाला अचानक भेट दिली। भेटीनंतर इथल्या अनेक खोल्यांमध्ये नीट भिंती नव्हत्या। बाथरूममधून तोट्या गायब होत्या। खिडक्या काचाविना सापडल्या। खालच्या मजल्यावरून मुलं पाणी बाटल्यांनी भरून वर आणत होते। पाहणीनंतर वसतिगृहातल्या 5 कर्मचाऱ्यांपैकी अनेक कर्मचारी गैरहजर असल्यानं शिरसाट यांनी मात्र उपस्थित कर्मचाऱ्यांची खरडपट्टी काढली। पाच पद आहेत, 4 रिक्त आहेत, 1 जण आहे। एकूण पद किती आहेत? एकूण पद 5 हाऊस मास्टर 5 हाऊस मास्टर आहेत। आता किती आहेत? 2 आहेत सर। 2 ते हाऊस मास्टर आहेत। एक कुठे ते? निकाळे मॅडम आहेत आणि एक घनसावंत मॅडम आहेत। हां, मॅडम रजेस आहेत। आणि ते निकाळे मॅडम निकाळे मॅडम आहेत। आर्थिक वृत्ती उतरायची त्यांची कुठे आहे? त्या आहे वाटतं, आहे आहे। अच्छा अच्छा, मी येतो त्यांना म्हणा भेटायला येतो, हा गुच्छ घेऊ। लाज नाही वाटत तुम्हा लोकांना? सांगा त्यांना। हे असं पाहता तुम्ही लोक? थोडी तरी लाज ठेवा ना, थोडी तरी राहून दाखव बरं, एक दिवस इथं राहून दाखव। झाडाझडतीतला विनोदाचा भाग म्हणजे जेव्हा कर्मचारी मंत्री शिरसाट यांना बाथरूमच्या खिडक्या दाखवत होते त्यावेळी बाहेरूनच खिडकीवरचे कापड हटवून कर्मचाऱ्यांनी मंत्र्यांना बाथरूम दाखवण्याचा प्रयत्न केला। तेव्हा थेट खिडकीबाहेर कॅमेरे आणि मंत्री पाहून आतमधील मुलानं आपण अंघोळ करतोय हे म्हटल्यानंतर पाहणीचा ताफा पुढे सरकला। पीछे आना, इतना चिपक के क्या कर रहे हैं? सब लोग अपने अपने आ रहे हैं। मैं देख भला यानंतरच्या पुढच्या खोलीतल्या एका कपाटात बिअरच्या बाटल्याही सापडल्या। बोलो सर, क्या जवळपास 1000 बेड असलेले हे हॉस्पिटल म्हणजे वसतिगृह, त्याच्या आज बातम्या जेव्हा प्रसिद्ध झाल्यात मी तातडीने इथं व्हिजिट केली। आता जर पाहिलं तर या ठिकाणी ज्यांच्याकडे हा चार्ज आहे, एक मॅडम 2-4 दिवसापासून सुट्टीवर आहे। एक मॅडम आता तिला मी येणार आहे हे माहीत असून सुद्धा आतापर्यंत ती आलेली नाही। आणि मी जे हॉस्टेलचे जर रूम जर पाहिलं तर जनावर सुद्धा तिथं एक दिवस राहील की नाही अशी शंका आहे। नळाला तोट्या नाही, तिथं पाणी नाही। खालच्या फ्लोअरपासून 6व्या मजल्यापर्यंत विद्यार्थी पाणी बकेटीमध्ये घेऊन जात आहेत। सगळ्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, भिंती गळत आहेत। 5 लोकांचा असलेला स्टाफ, त्याच्यामध्ये सुद्धा 3 लोक ॲब्सेंट आहेत। आणि अशा पद्धतीने जर हॉस्टेलचा कारभार चालत असेल तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अशीच अवस्था असावी। जे समाज कल्याण आयुक्त आहे त्यांची इथं व्हिजिट ठेवणार आहे, त्यांना सांगणार आहे सगळं जाऊन पहा, यांना जे काही भरघोस निधी देतोय तो निधी कुठं जातोय आणि या मुलांची अशी अवस्था का, या सगळ्या प्रश्नाची उत्तर मला परवाच्या दिवशी आयुक्ताच्या मार्फत मी घेणार आहे। आणि 28 तारखेला पुण्याला या समाज कल्याण विभागातल्या जेवढे हे अधिकारी आहेत त्यांची बैठक सुद्धा मी तिथे आयोजित करतोय। एवढा मोठा निधी दिला जातो, आपण पाहिलं की या ठिकाणी सुविधा नाही, मग त्यामुळे कुठेतरी गैरप्रकार, आर्थिक गैरप्रकार झाला असं वाटतंय का तुम्हाला? गैरप्रकार तर असणार, 100% असणार आहेत। ही टाकी पाहिली, याच्यात पाणी भरायचं आहे फक्त, परंतु भरले जात नाही।
त्याच्यावर बघा ते काय टाकलं ते चित्र इतकं विचित्र आहे. काल पुण्यातही अजित पवार यांनी एका कामावरून कंत्राटदाराची कानउघडणी केली. संभाजी महाराजांचं काम आहे, मी तुला सांगतो तुम्हाला काम सोडून दे, नाहीतर सगळ्या गावाला सांगेल काम करून देऊ. तुझ्याच्यानी काम होणार नाही, मला तुला हे काम. नवे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही खात्यात पैशांनी बदल्या किंवा बोगस कारभार केल्यास कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पनवेलच्या पोलीस ठाण्याला अचानक भेट देऊन 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना आवश्यक सूचना केल्या. कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याला तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत, मंत्रालयापासून नागपूरपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्याला आता पैसे देऊन आपल्याला आपल्या बदल्या करून घेता येणार नाही. कोणालाही त्या ठिकाणी प्रशासनामध्ये आता शिफारशीची गरज, त्या ठिकाणी कोणी हा समज करू नये की हे सरकार म्हणजे आम्ही सरकारला कसंही मॅनेज करून घेऊ, या सरकारला कसंही मॅनेज करून घेऊ ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे. देवेंद्र फडणवीस सरकारच्या कुठल्याही परिस्थितीमध्ये नियमाच्या बाहेर काम करणार नाही. सरकार स्थापन होऊन एकाच वेळी अनेक मंत्र्यांनी आपापल्या विभागांची केलेली पाहणी कौतुकास्पद आहे. फक्त नवलाईचे 9 दिवसांपुरताच प्रशासनावर हा दरारा असू नये अशीही अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.